शेगावीचा योगी राणा संत गजानन महाराज. वऱ्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्री संत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव. सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते. फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन शेगाव असे नाव रूढ झाले. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजीचा. श्री देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीत अन्नाचे कण वेचून खात असताना व गायगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अगरवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. गणगण गणात बोते हे अहर्निश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. सुमारे 32 वर्ष गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीचा या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या गणगण गणात बोते या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे. कुत्रा, गाय, घोडा ह्यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हेही त्यांनी सोदाहरण दाखविले. भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडविले. महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बाहेर झाले. अनेकांचे गर्वहरणही त्यांनी केले. श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्ध कोटीला पोचलेले महान संत होते. मिळेल ते खावे, कोठेही पडून राहावे, कोठेही मुक्त संचार करावा. महाराजांच्या अशा अवलिया स्वभावामुळेच सर्व भक्त बुचकळ्यात पडायचे. संत गजानन महाराजांचा कार्यकाळ 1878 ते 1910 हा आहे. देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर आपण हे बोललोच आहोत. उष्टपत्रावळीतील अन्नाचे खण वेचून खात असताना गायगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अगरवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवक्ते महान संत होते. ते परमहंस संन्यासी होते. त्यांची अवधूत अवस्था असल्यामुळे त्यांना दंड, भगवी वस्त्रे अथवा कोणत्याही अन्य लक्षणांची आवश्यकता नव्हती. त्यांनी स्वतःच्या ह्या संन्यासाश्रमाचा उच्चार अनेक वेळा करूनही दाखविला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्यासाच्या रूपाने आपल्या भक्तांना दर्शन दिल्याचेही अनेक श्री गजानन विजय ह्या पोथीमध्ये उल्लेख आलेले आहेत. एक दिवस बालावस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात पोचले. त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करत होते. स्वामींनी भेटत्या क्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले. स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती न्याहाळली. सिद्धपुरुष होण्याचा आशीर्वाद दिला. त्या दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले. दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबर बाल गजाननाच्या पाया पडत. अशा प्रकारे स्वामींनी बाल गजाननास आपल्याजवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले. नंतर स्वामींनी बाल गजाननास नाशिकला देव मामलेदारांकडे जावे असे सांगितले व त्यानंतर तू अकोटला नरसिंग महाराजांकडे आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा असे सांगितले. त्यानंतर ते नाशिकला देव मामलेदारांच्या दर्शनाकरता गेले. दोन्ही संतांची भेट झाली. त्यांनी बाल गजाननास आपल्याकडे ठेवून घेतले. देव मामलेदारांनी देह सोडण्याअगोदर संत गजाननास सांगितले की स्वामी समर्थांच्या वचनानुसार विदर्भातील शेगाव या गावी जाऊन तू भक्तांचा उद्धार करावा व तिथेच देह सोडावा हे विसरू नको. त्यानंतर ते कावनाई गावातील सुप्रसिद्ध कपिलधारा तीर्थावर आले व 12 वर्ष तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना रघुनाथदास या महंतांनी योगसिद्धी दिली व योगसिद्धीनंतर ते महंतांच्या आदेशानुसार नाशिकला आले व एका वटवृक्षाखाली राहू लागले. त्यावेळी नाशिकला विशाल संतमेळा भरला होता. त्या संतमेळाव्यात विदर्भातील लाडकारंजा या गावचे बाळशास्त्री गाडगे आले होते. त्यांची नजर तेजपुंज अशा बाल गजाननावर गेली आणि त्यांनी
त्यांना आदरपूर्वक प्रार्थना करून लाडकारंजा या गावी आपल्या घरी आणले. येथे बालगजाननास बघण्यास व त्याची पूजा अर्चा करण्यास गर्दी होऊ लागली व लोक त्यांना कपडे, अलंकार व भेटवस्तू देऊ लागले. बालगजानन या उपाधीला कंटाळून कपडे, अलंकार व सर्व तिथेच टाकून बाळशास्त्री गाडगे यांच्या घरून बग्गी जावरा या गावी मणिराम बाबांजवळ आले. 4-5 दिवस तेथे राहिले. गजानन महाराज मणिराम बाबांकडे आल्याची आठवण म्हणून मणिराम बाबांनी तिथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. या दिवसात गजानन महाराज आणि मणिराम बाबांची आध्यात्मिक चर्चा झाल्याचा उल्लेख आहे. या चर्चेच्या वेळी मणिराम बाबांनी संत गजाननास अकोटला नरसिंग महाराजांकडे जाण्याची आठवण करून दिली. त्याप्रमाणे संत गजानन महाराज अकोटला नरसिंग महाराजांकडे आले व त्यांना भेटले. दोघांनीही अंतर्ज्ञानाने परस्परांना ओळखले. गजानन महाराज नरसिंग महाराजांना म्हणाले की मी आजपर्यंत अक्कलकोट स्वामी समर्थांजवळ होतो, त्यांच्या आज्ञेवरून आपल्याकडे आलो आहे. भेट झाल्यावर नरसिंग महाराजांनी आपण समाधी घेणार असल्याचे गजाननास सांगितले. त्यानंतर तो माझे क्रियाक्रम करून शेगावला भक्तांचा उद्धार करण्याकरता जावे असे सुचविले. नरसिंग महाराजांनी समाधी घेण्याअगोदर गजाननास अष्टसिद्धी प्राप्ती शिकवली व आपल्या काही शक्ती त्यांच्यात संप्रेरित केल्या. अशा प्रकारे गजानन नरसिंह महाराजांच्या विनंतीवरून शेगावला आले. सुमारे 32 वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, पिठी साखर, हिरव्या मिरच्या अतिशय आवडत असत. म्हणूनच आजही गजानन महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वानांच्या व्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि आंबाडीची भाजी अवश्य करतात. गणगण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करीत. किंबहुना त्यामुळेच त्यांना गिनगिने बुवा व गजानन महाराज अशी नावे पडली. 8 सप्टेंबर 1910 रोजी श्री गजानन महाराज शेगावी समाधीस्थ झाले. श्री गजाननाच्या वास्तव्याने शेगाव अलौकिक चैतन्याचे प्रभावी संतपीठच बनले. मानवी जीवनात संकट आल्यावर ईश्वरा वाचून कोणीही तारणहार नाही, हे ईश्वरी तत्व जाणण्यासाठी शास्त्रात कर्म, भक्ती, योग हे 3 मार्ग सांगितले आहेत. या तिन्ही मार्गांचे बाह्य स्वरूप जरी भिन्न असले तरी फलप्राप्ती एकच आहे, हे या संतांच्या शिकवणीतून दिसून येते. गजानन महाराज त्रिकालज्ञ होते. भूत, भविष्य आणि वर्तमान याविषयी ते अगोदरच जाणून असायचे, कारण ते ईश्वरांचे निस्सीम भक्त होते. यावेळे ईश्वरी सहाय्यानेच महाराजांनी अनेक रंजले गांजलेल्यांना मार्गदर्शन केले व सन्मार्ग दाखविला. परमार्थात खोटेपणाला मुळीच थारा नसतो. परब्रह्म परमात्म्याला कोणती जातगोत, कुलगोत्र, जन्मगाव, देश विदेश जोडता येते का? महाराज कोण होते, कोठून आले? माघवद्य शके 1800, 23 फेब्रुवारी 1878 या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगाव, जिल्हा बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले. त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्टापत्रावळीतील शिते उचलून खात होते. या संदर्भात दासगुणांनी लिहिले आहे, कोण हा कोटीचा काहीच कळेना, कोण हा कोटीचा काहीच कळेना, ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे, साक्षात ही आहे परब्रह्म मूर्ती, आलेसे प्रचिती बहुतांना, साक्षात ही आहे परब्रह्म मूर्ती, आलीसे प्रचिती बहुतांना. जसा कुशाल जवाहीर कोळशाच्या तुकड्यामधून अनमोल हिरा शोधून काढतो, त्याप्रमाणे बंकटलाल अगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, दंड गर्दन पिळदार, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे. जेव्हा बंकटलालने त्यांना जीवनाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या, जागृती म्हणजे जागे असणे, सुषुप्ती म्हणजे झोपणे आणि स्वप्नावस्था या 3 अवस्थांच्या पलीकडील स्थितीत तुर्या अवस्था अथवा व्रणस्थिती अथवा सहज समाधी असे म्हणता येईल, या अवस्थेत होते. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत.
ह्यांची बंकटलालला तात्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास ह्या उक्तीप्रमाणे बंकटलालाचे घर झाले असे पंढरपूर. लांब लांबुनिया दर्शनास येती लोक ते पावती समाधान. बंकटलालचे घर भक्तांनी दुमदुमून गेले हो. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले तरी देखील सच्चा परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले. संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराज देखील उपाधीपासून दूर राहण्याकरता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात. श्री गजानन विजयमध्ये वर्णिलेले चमत्कार हे एका दृष्टीने अद्भुत असले तरी सर्वस्वे अद्भुत नाही. असे चमत्कार अन्य साधुपुरुषांच्या मुक्त पुरुषांच्या चरित्रात अनेकदा आढळून येतात. विविध धर्मग्रंथातही त्यांचा उल्लेख सापडतो. उदाहरणार्थ पंढरपूर मुक्कामी असताना बापूराव नामक महाराजांचा भक्त स्वतः विठ्ठल मंदिरात जाऊ शकला नाही. गजानन महाराजांनी त्याला विठोबाचे दर्शन घडवून दिले. इतरांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनीही महाराजांकडे दर्शनाचा आग्रह धरला. तेव्हा अगोदर बापूरावांसारखे निरागस व शुद्ध मनाचे व्हा असे महाराज म्हणाले. पंढरपुरात कॉलऱ्याने ग्रस्त झालेल्या एका सोबत्याला सोडून जेव्हा इतर लोक जाऊ लागले तेव्हा श्री गजानन महाराजांनी स्वतः त्या आजारी माणसाचा पत्कर घेतला. तो बरा होईपर्यंत त्यांनी जाणे तहकूब केले. बाळापूर येथील बाळकृष्णपंत व पुतळाबाई वृद्धावस्थेत शेवटी दरवर्षीप्रमाणे सज्जनगडावर जाऊ शकत नव्हती. स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे बाळकृष्ण उत्सवाच्या दिवशी समर्थांची वाट पाहत होते. खरोखरच समर्थांची जय जय रघुवीर समर्थ अशी वाणी ऐकू आली आणि समर्थ बाळकृष्णासमोर उभे ठाकले. पाहता पाहता क्षणात समर्थ व क्षणात गजानन महाराज अशी दोन्ही रूपे बाळकृष्णांना दिसू लागली. एका दृष्टीने हा चमत्कार म्हणता येईल, पण दुसऱ्या दृष्टीने हा चमत्कार नाही. अशाच प्रकारचे दर्शन श्री मथुरबाबू यांना घडले असल्याचा उल्लेख श्री रामकृष्ण लीलाप्रसंग या ग्रंथात आहे. श्री रामकृष्ण वरांड्यात फिरत होते. मथुरबाबूंचे त्यांच्याकडे लक्ष होते. पाहता पाहता मथुरबाबूंचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना, कारण एकदा शिव व एकदा श्री रामकृष्ण असे त्यांना दर्शन घडले. श्री गजानन महाराजांनी गंगा यमुनेचे स्मरण करताच भास्कर पाटलांच्या शेतातील कोरडी विहीर तुडुंब भरून जाणे, नर्मदेची स्मृती करताच बुडणारी नाव तरून जाणे, या चमत्कारांमागेही श्री महाराजांची इच्छाशक्तीच होती. ही इच्छाशक्ती लोकमान्य टिळकांच्याही पाठीशी उभी राहिल्याचा उल्लेख श्री गजानन विजयमध्ये आहे. लोकमान्य टिळक दादासाहेब खापर्डे, त्यांचे चिरंजीव बाबासाहेब यांच्यासारख्या बुद्धिनिष्ठ व्यक्तींनाही श्री गजानन महाराजांबद्दल नितांत आदर होता. ही गोष्टही चमत्कारामधील कार्यकारण संगती दर्शवून जाते. गंगा भारतीच्या सर्वांगावर उतलेला कुष्ठरोग श्री गजानन महाराजांनी नष्ट केला. महापुरुषांच्या स्पर्शामुळे घडून आलेल्या अशा घटनांचा उल्लेख अन्य वाङ्मयातही आढळून येतो. श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवक्ते महान संत होते. त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते. ते विदेही स्थितीत वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात, असा त्यांचा भक्तांचा अनुभव होता. भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत असत. सर्व भक्तांचा अनुभव होता. गणगण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करीत. या मंत्राशिवाय ते उभ्या आयुष्यात काहीही बोलले नाहीत. त्यामुळेच त्यांना गिनेबुवा, गजानन महाराज अशी नावे पडली. वऱ्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाबा म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, मना समजे नित्य, जीव हा ब्रह्मास सत्य, मानू नको तया प्रत, निराळा त्या तोची असे. ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये. महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्यांच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठी साखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्र विचित्र खावे तर कधी 3-4 दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती.
भक्तांकडून येणारे पंचपक्वानाचे ताट असो वा कोणी कुत्सितपणे दिलेल्या वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्यांचेही ते सेवन करीत. गरिबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, आंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही भंडाऱ्यासाठी इतर पंचपक्वानांच्या व्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि आंबाडीची भाजी अवश्य करतात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावे, असे त्यांचे वर्णन असे. मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरची, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरकून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहान लहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते. चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत. महाराज हे शुद्ध ब्रह्म होते. एक परमहंस संन्यासी होते, ज्याला ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे. जेथे जीव शिवाचे मिलन झालेले आहे, अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहत नाही. असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष तरी कुठे असणार. महाराज अशा परोपकोटीचे जीवनमुक्त संत होते. म्हणूनच ते बहुशः दिगंबर अवस्थेतच असत. नग्न राहतात अशा आरोपाखाली जेव्हा जठार साहेबांनी त्यांचा दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले, तुला काय करणे यासी, चिलीम भरावी वेगेसी, नसत्या गोष्टीशी महत्व न यावे निरर्थक. महाराजांना कपड्याचे आकर्षण व सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवत, नाहीतर ती फेकून देत असत. पादुका, पादत्राणे त्यांनी कधीच वापरलीच नाहीत. बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत. मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या. इतकंच काय, त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती. क्वचितच ते चिलीम ओढीत असत. पण 32 वर्षाच्या कालखंडात त्यांनी फार कमी वेळा चिलमीला स्पर्श केला. देहत्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले, मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका, मी आहे येतेच. यावरून महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते. महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले. ते समाधी घेण्यापूर्वी म्हणाले, दुःख न करावे यत कंचित, आम्ही आहोत येतेच, तुम्हा सांभाळण्यापरी सत्य, तुमचा विसर पडणे नसे. देह त्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्याकारणाने ते आता जगताकार झाले आहेत. त्यामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे. गणगण गणात बोते, हे भजन प्रिय सद्गुरु ते, या श्रेष्ठ गजानन गुरु ते, तुम्ही आठवीत राहायाते, हे स्तोत्र नसे अमृत ते, मंत्राची योग्यता याते, हे संजीवन नाहे नुसते, व्यावहारिक अर्थ न याते. श्री गजानन महाराज एक परमहंस संन्यासी. धर्मशास्त्रामध्ये कुटिकच, बहुदक, हंस आणि परमहंस असे संन्यासांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. शिखा व यज्ञपवीत ठेवून, भगवी वस्त्रे व त्रिदंड धारण करून घराबाहेर पर्णकुटीत वा स्वगृही राहून बांधवांच्या घरी किंवा स्वतःच्या घरी भोजन करणारा तो कुटिकच संन्यासी. पुत्रादिकांचा परित्याग करून 7 घरी भिक्षा मागणार, भगवी वस्त्रे धारण करून त्रिदंड, शिखा, यज्ञपवीत धारण करणारा बहुदक संन्यासी. वरील दोन्ही प्रकारातील वेशभूषा पण एक दंड धारण असणारा हंस संन्यासी होय. शिखा यज्ञपवीत राहून भगवी वस्त्रे व एकदंड धारण करणारा तो परमहंस संन्यासी. विविदिशा संन्यासामध्ये दंड व भगवी वस्त्रे आवश्यक आहे.